भारताला अंडर-19 क्रिकेट विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याला यूथ आयकॉन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय। लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रियेत चूक राहिलेल्या लाभार्थींनी 31 मार्च पूर्वी दुरुस्ती न केल्यास त्यांना लाभ मिळणार नाही। पुण्यातील नवले पूल परिसरात भरधाव ट्रकने सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना धडक दिल्याने एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय। कर्जदाराने हप्ते न भरल्यास बँक थेट हमीदाराकडूनही वसुली करू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय। राज्यातील 23,000हून अधिक पाणथळींना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत। दहिसरमध्ये दुचाकी पार्किंगच्या वादातून एका युवकाचा चाकूने गळा कापून खून करण्यात आलाय। रोहित पवारांनी म्हटल्याप्रमाणे पत्रकार परिषद घेऊ नये असा कोणता दबाव आहे यात काही तथ्य नसल्याचे सांगत जय पवार यांनी पुढील आठवड्यात पत्रकार परिषद घेणार असल्याचं स्पष्ट केलंय। पुण्यातील जुन्नर तालुक्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर जीवघेणा हल्ला करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। शिर्डी साई संस्थानात सौर ऊर्जेवर अन्न शिजवण्याची व्यवस्था दररोज हजारो भाविकांसाठी स्वयंपाक करून इंधन बचत करत आदर्श ठरत आहे। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव परिसरात हत्तींच्या कळपाने शेतात घुसून मका व भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान केलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।